मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. जानकी ते पैसे घेऊन निघालेली असते आणि तिच्या मागे मागे अगदी गेटपासून एक माणूस तिचा पाठलाग करत असतो. जानकी मागे वळून पाहते आणि तो आडोशाला लपतो. परत एकदा मध्य रस्त्यामध्ये तसंच होतं. तिला वाटतं की आपला पाठलाग कोणीतरी करते म्हणून ती तिथं थांबते आणि पाठीमागे पाहते. परत तो माणूस एका झाडी मागे लपतो. जानकी सहज चालत चालत पुढे येते आणि तिला ती गाडी दिसते आणि ती इकडे तिकडे पाहते तर त्या गाडीजवळ तिला एक टोपली पण दिसते. परत जानकी इकडे तिकडे पाहते आणि तिला आठवतं की तो माणूस म्हणतो त्या टोपलीमध्ये पैसे ठेवायचे आणि मागे न बघता सरळ निघून जायचं. जानकी तसंच करते. त्या टोपल्यामध्ये पैसे ठेवते आणि न पाहता ती सरळ पुढे निघून जाते. पण ती निघून जात नाही. तिथंच बाजूला कुठेतरी आडोशाला लपून बसते. तो माणूस येतो आणि त्या टोपलीमधले पैसे उचलून घेतो आणि ती लपून सगळं हे पाहत असते. तोच मागून ऋषिकेश येतो आणि जानकी म्हणून हाक मारतो. जानकी दचकते आणि उभी राहते. ऋषिकेश म्हणतो, काय गं, तू देवळात जाणार होतीस ना, की अजून पोहोचलीच नाहीस देवळात? आणि जानकी म्हणते, ऋषिकेश म्हणतो, काय ऋषिकेश, तू खूप हर्ट केलंस जानकी मला. खोटं बोलून आली आहेस तू. मला सांगितलं देवळात जातेस आणि इकडं आली आहेस तू. जानकी म्हणते, तसं नाही, माझं ऐकून घ्या. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, काय ऐकून घ्यायचंय तुझं? मला खात्री आहे आज पण तू त्याच माणसाला भेटायला आली असणार आहेस. कुठे आहे तो माणूस? जानकी म्हणते, हळू जरा, तो माणूस. जानकी त्या माणसाकडे बोट करून म्हणते, ते बघा तिकडे. आणि तो माणूस गाडीच्या आडवा असतो. ऋषिकेश त्या माणसाला पाहतो आणि तो माणूसही पैशाचा एन्व्हलप उघडून पाहतो, पण मध्ये पेपराचे तुकडे असतात. ऋषिकेश ओरडतो, ए थांब. आणि तो माणूस ते पेपराचे तुकडे फेकून तसाच पळत जातो आणि ऋषिकेश त्याच्या मागे. जानकी ओरडते, ऋषिकेश थांबा. ऋषिकेश पळत जातो आणि जानकी मागून आवाज देत असते, थांबा थांबा म्हणून. आणि ऋषिकेश एका गाड्याला धडकतो आणि पडतो. तो माणूस निसटून जातो आणि जानकी म्हणते, लागलं नाही ना तुम्हाला? ऋषिकेश म्हणतो, सटकला ना तो माणूस परत एकदा? ऋषिकेश म्हणतो, मी लिहून देतो. त्या माणसाने पुरावे ठेवले नसणार आहेत तिथे. आणि जानकी म्हणते, मग काय करायचं आता? आणि ऋषिकेश म्हणतो, मग काय करायचं? एक काम कर, तू या बाजूने बघ, मी त्या बाजूने बघतो. जानकीला तो माणूस दिसतो. तो पळत असतो आणि जानकी म्हणते, ए थांब. तो कशाचा थांबतो? तो पळतच सुटला. आणि जानकी तिची स्पीड वाढवते आणि फायनली त्या माणसाला पकडते. जानकी त्याच्या तोंडावरचं मास्क काढणार तोच तो माणूस त्याच्या डोळ्यामध्ये माती फेकतो आणि परत पळत जातो. जानकी तिचे डोळे वगैरे साफ करत असते तोपर्यंत हा पळत जातो आणि परत जानकी पायात पाय अडकून पडते पण एका लाकडाजवळ पडते. तोच ते लाकूड उचलते आणि त्याच्या पायावर जोराचं फेकून मारते. ह्यावेळी मात्र जानकीला तो माणूस सापडतो आणि आटोकाट प्रयत्न करत असते की त्याचा मास्क काढण्याचा. आणि विचारते, कोण आहेस तू? दोघांची झटापट चालू असते आणि दोघांच्या झटापटीमध्ये त्या माणसाची टोपी निघते. पण काय, टोपीच्या मध्ये लांब लांब केस. हे पाहून जानकी हैराण होते, कारण ती ऐश्वर्या असते. आता फक्त तोंडावर तिच्या मास्क असतो. जानकीचे हात सुळसुळत असतात तो मास्क काढण्यासाठी आणि ती शेवटी मास्क काढते. आणि ऐश्वर्याच्याही तोंडावर आणि कपाळावर असला घाम असतो ना, जणू काय तिच्या तोंडावर पाणी टाकले कोणी. जानकी म्हणते, ऐश्वर्या तू? मला वाटलंच होतं, या सगळ्याच्या मागे तूच असणार. तुला लाज कशी नाही वाटली ग? इतक्या खालच्या पातळीला गेलीस. तुला लाज नाही वाटली माझ्याकडनं पैसे उकळायला? ऐश्वर्या म्हणते, जानकी हे बघ. आणि जानकी म्हणते, बास, आता माझा संशय खात्रीत बदललाय. तूच त्या बाईला आपल्या घरात आणलंस, तूच. आणि त्यावर ऐश्वर्या अडकत म्हणते, हे बघ, मी असं काही केलेलं नाहीये. जानकी म्हणते, हो अगं, मांजर डोळे बंद करून दूध पित असते तेव्हा तिला कळतच नसतं की सगळं जग आपल्याकडे बघत असतं. तशी मूर्ख मांजर आहेस तू. तुला काय वाटलं तुझं हे कारस्थान कोणाला कळणार नाही? आज मी तुला आणि त्या बाईला दोघीला एकत्र आपल्या अंगणामध्ये पाहिलं होतं. तेव्हाच माझा संशय खरा ठरला आणि तेव्हाच मला असं वाटलं की ती बाई आणि तू दोघीजणी एकमेकीला मिळालेले आहात. सत्य फार काळ लपून राहत नाही ऐश्वर्या. खोटं कितीही लपवायला गेलीस तरी ते सगळ्यांसमोर उघडं पडतंच आणि तुझं हे खोटं मी सगळ्यांसमोर उघडकीस आणणार आहे. ऐश्वर्या घाबरते आणि म्हणते, हे बघ, तू असं काही करणार नाहीयेस आणि तू जर असं केलंस ना तर हे तुला खूप महागात पडेल. आणि जानकी म्हणते, काय महागात पडेल आणि कोणाला धमकी देतेस ग? याआधीच मी तुला सावध केलं होतं ऐश्वर्या. सांगितली होती श्रीकृष्ण आणि शिशुपालाची गोष्ट. सांगितलं होतं शिशुपालाचे 99 अपराध माफ केले होते आणि 100व्या अपराधाला त्याचा अंत झाला. तसा हा तुझा 100वा अपराध आहे आणि तुझ्या पापाचा घडा भरलाय ऐश्वर्या. ऐश्वर्या मान हलवते आणि खूप घाबरलेली असते. खूप घाम आलेला असतो तिला. आता याची शिक्षा तुला मिळणार आणि याचा निकाल लागणार रणदिवेच्या घरात. माझ्या आईला मुठीत घेत होतीस, त्यांना माझ्यापासून दूर करत होतीस. त्याच आईला जेव्हा कळेल ना यामागे तू आहेस ऐश्वर्या,
तर त्याच आईने नाही तुझ्या मुस्कटात लागावली तर याद राख, सगळं संपलंय ऐश्वर्या, तुझा अंत आता निश्चित आहे. जानकी ऐश्वर्याला बोलते आणि तिथून निघून जाते. ऐश्वर्या मात्र काळजीमध्ये परेशानीमध्ये तिथेच उभी असते. ऋषिकेश मात्र अजूनही पळतच असतो. त्याला ते माणूस सापडतच नाही आणि पळत पळतच त्याची नजर जानकीवर जाते. जानकी ताड 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 चलत असते. ऋषिकेश पळत जानकीकडे येतो आणि म्हणतो, जानकी काय झालं? परत निसटला तो माणूस? मी सांगितलं होतं तो माणूस फसवतोय तुला, ऐकतच नाहीयेस तू, खोटा आहे तो माणूस. जानकी म्हणते, तो माणूस नव्हता ऋषिकेश, ती ऐश्वर्या होती. ऋषिकेश म्हणतो, काय ऐश्वर्या? आणि त्यावर जानकी म्हणते, हो. जानकी म्हणते, हो, मी तिला रंगे हात पकडलं आणि हे सगळं तिने मुद्दाम केले. आणि जानकी ऋषिकेशला ते सगळं सांगते. त्या दोघींना अंगणात पाहिलेलं, ऐश्वर्या पकडले गेलेलं सगळं सगळं ऋषिकेश समोर सांगते. ऋषिकेश, आता मी त्या ऐश्वर्याला सोडणार नाहीये. तिच्या पापाचा पाडा मी आता सगळ्यांसमोर वाचणार आहे. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, आणि पुरावा? तू जरी तिला रंगे हात पकडला असलंस ना तरी तुझ्याकडे कुठलाच पुरावा नाहीये. ऐश्वर्याने हे सगळं का केलं, कशासाठी केलं हे काहीच माहीत नाहीये आपल्याला. तिचा आणि पार्वती आईचा काय संबंध आहे हे सगळं आपल्याला सिद्ध करायला हवंय, पण कसं? आणि जानकी म्हणते, कसं ते माहिती नाही, पण मी हे सगळं सिद्ध करणार. आणि ते दोघं तिथून ताड ताड निघून येतात. सारंग त्याच्या रूममध्ये परेशान असतो आणि स्वतःशीच म्हणतो, इतक्या रात्री ऐश्वर्या कुठे गेल्या असतील, अजून आल्या नाहीत, फोनही लागत नाहीये. आणि तेवढ्यामध्ये ऐश्वर्या मध्ये येते आणि म्हणते, ओ गॉड. सारंग विचारतो, काय झालं ऐश्वर्या? आणि ऐश्वर्या म्हणते, सारंग जरा गप्प राहा ना, मी अगोदरच खूप परेशान आहे, मी तुम्हाला नंतर सगळं सांगते, इथे सगळा घोळ होऊन बसलाय. आणि त्यावर सारंग म्हणतो, तसं नाही ऐश्वर्या, घोळ झालाय म्हणजे काय झालं, काय झालं नेमकं, काय झालंय मला सांगा ना. ऐश्वर्या म्हणते, हे बघा सारंग, आपल्याला आता खूप महत्त्वाचं काम करायचंय. आणि त्यावर सारंग म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण झालंय काय ते सांगा. ऐश्वर्या सारंगला म्हणते, हे बघा, उद्या आपल्या नाटकाचा महत्त्वाचा टप्पा आहे. उद्या काही करून आपल्याला घरामध्ये एक मोठा धमाका करावा लागणार आहे, त्याशिवाय आपला प्लॅन वर्कच होणार नाही. आणि सारंग विचारतो, पण नेमकं करायचं काय? मला कळत नाहीये, मला समजेल अशा भाषेत सांगा ना. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, प्लीज जरा शांत राहा, मी सांगते. आणि ऐश्वर्या त्याला प्लॅन समजावत असते. फक्त बॅकग्राऊंडला आपल्याला म्युझिक ऐकू येतं आणि ह्यांचे हातवारे, आणि हा सगळं परेशान होऊन ऐकत असतो. सारंग खूप घाबरलेला असतो. आणि ऐश्वर्या म्हणते, सारंग काय विचार करताय? सारंग थरथरत्या आवाजात म्हणतो, ऐश्वर्या हे सगळं करायचंय? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो, हे सगळं करावंच लागेल, आणि ते सुद्धा आजच. सगळे झोपलेले असतात. ह्या संधीचा फायदा घेऊन वरून ऐश्वर्या आणि सारंग खाली येतात. इकडं हळूच कोणत्या हॉलमध्ये आलेले असतात आणि आईच्या रूमकडे जातात. आणि मग ऐश्वर्या सारंगला म्हणते, लक्ष ठेवा, ते पण हळू आवाज. आणि ऐश्वर्या हळूच कोण दार उघडते आणि बघते की तिथं सुमित्रा आई आणि नाना झोपलेले असतात. आणि बाहेरून सारंग बघत असतो, कुणी येत तर नाही. आणि मग तिथं ऐश्वर्या बघते की ऐश्वर्यामध्ये येते. आणि ऐश्वर्या सारंगला इशारा करून सांगते की दोघं झोपलेले आहेत. आणि मग सारंग असं थम्सअपचा इशारा करून सांगतो की हो. ऐश्वर्या एक कपाट उघडते सुमित्रा आईचा आणि त्याच्यातून काहीतरी घेते. आणि वरून जानकी पण दरवाजा उघडून बाहेर येते. जानकी त्याच्या रूमच्या स्टेलिंगपाशी थांबलेली असते. आणि सारंग खाली बघतो तर त्याला सावली दिसते. आणि वरती बल्ब असतो म्हणून खाली सावली पडते. आणि सारंग बघतो तर घाबरतो आणि तोंडावर हात ठेवतो. जसं जसं जानकी पुढे येईल तसं तसं सारंग रूमच्या बाजूने जात असतो, म्हणजे की तो जानकीच्या सावलीला पाहू पाहू चलत असतो. आणि मग जानकी सगळीपाशी येऊन बघते, हॉलमध्ये इकडं तिकडं वरूनच बघते आणि ते निघायचा प्रयत्न. आणि मग जानकी बघून पाहून म्हणते, विचारात म्हणते, इथं कुणी नाही आहे, आता आपण आपल्या खोलीत जाऊन झोपाय. तेव्हाच सारंग थोडंसं पुढे जाऊन जानकीला बघायचा प्रयत्न करतो. आणि मग जानकीला असं वाटतं की कोणी तिला बघत आहे. आणि मग ती इकडे थोड्या वेळा विचार करून तिकडं पाहते तर तिथं सारंग असतं. आणि ते सारंग पाहत असतो तिच्याकडे आणि लवकरच इकडं होतो. आणि मग जानकी म्हणते, सारंग भाऊजी, तुम्ही काय करताय इथे? आणि सारंगचा हे खोटेपणा. तो म्हणतो, अगं वहिनी,
मी मला आणि ते साईडीपाशी जातो, अडकत अडकत बोलत होतो, मी मला ताण लागली होती ना, मी पाणी प्यायला आलतो, तू का उठली आहेस इतक्या रात्री? आणि मग जानकी म्हणते, मला थोडीशी कुणाची तरी चापूड लागली म्हणून मी पाहायला आले इथं. आणि मग सारंग म्हणतो, मीच होतो. आणि मग सारंग म्हणतो, मी पाणी प्यायला आलो होतो ना, हां, माझीच चापूड लागली असेल. आणि मग सारंग म्हणतो, कोणी रात्री माणूस फिरू शकत नाही का? जानकी खाली येऊ नये म्हणून सारंग तिच्याकडे जातो, म्हणजे पायऱ्यावर जातो. आणि जानकी एक एक पायरी उतरत म्हणते. आणि जानकी म्हणते, माणसं फिरू शकतात, पण हल्ली आपल्या घरात संशयाची भूतं फिरू लागली आहेत ना, म्हणून मी सावध असते, कारण आता माझा कोणावरच विश्वास नाही आहे इथे. आणि मग जानकी त्या आई राणांच्या रूमकडे पाहते आणि बघते की तिचं दार उघडं असतं. आणि मग जानकी म्हणते, हे काय? आई नानाचा रूम खोलीची दरवाजा उघडे. सारंग म्हणतो, कुठं उघडे? जानकी म्हणते, तो काय प्रकाश पडतोय ना. आणि सारंग पाहतो आणि म्हणतो, अरे च्या, मी लावून येतो. आणि त्यावर जानकी म्हणते, नाही, मगाशी तुमच्याही लक्षात यायला पाहिजे होतं. असं म्हणते आणि जानकी खाली उतरते. आणि सारंग म्हणतो, अरे देवा, आता जानकी वहिनीने ऐश्वर्याला पाहिलं तर वाटच लागेल. आणि ऐश्वर्या पण मनातल्या मनात म्हणते, अरे जानकी, हा तर तिचाच आवाज आहे. हो, पण ती इतक्या रात्रीचं बाहेर काय करते? अरे देवा, ती इथं तर येत नसेल ना, असं मी विचार करते. आणि तिच्या हातामध्ये जे काय असतं ते कपाटामध्ये परत ठेवते आणि नानाच्या बेडच्या बाजूला जाऊन नानाजवळ लपते. जानकी दरवाजा लावतच विचार करते, दरवाजा कसा काय उघडा आहे? आणि तेवढ्यामध्ये नानालाही जाग येते आणि नाना म्हणतात, कोण आहे? आणि त्यावर जानकी म्हणते, नाना, मी जानकी. आणि ऐश्वर्या मनात म्हणते, हा म्हातारा आता कशाला उठलाय? जानकी पुढे म्हणते, ते दरवाजा उघडा दिसला ना, म्हणून मी बंद करायला आले. तुम्ही झोपा, मी लावून घेते. आणि नाना बरं म्हणतात आणि झोपतात. सुमित्रा आई पण मान वरी करून आणि हे सगळं ऐकत असतात. सारंग खूप घाबरलेला असतो आणि जानकी त्याला म्हणते, सारंग भाऊजी, तुम्ही अजून इथेच? काय झालं? झोपायचं नाहीये का? आणि सारंग थरथरत्या आवाजात म्हणतो, झोपायचंय ना. मग जानकी म्हणते, मग चला. सारंग घाबरतच म्हणतो, हो, तू पुढं हो, मी येतो मागणं. जानकी विचारते, काय थांबताय? काय हवंय का? आणि त्यावर सारंग म्हणतो, नाही, काही नकोय मला. आणि जानकी म्हणते, मग? आणि सारंग म्हणतो, येतो ना. जानकी म्हणते, हो चला. आणि सारंग मनातच म्हणतो, देवा, अजून तरी ऐश्वर्या आतच आहेत, आता कसं होणार? जानकी जोरानं भाऊजी म्हणते आणि विचारते, काय झालं? एवढे घाबरलेले काय दिसताय? आणि त्यावर सारंग म्हणतो, कुठे काय? जाऊया ना आपण, चल. मी येतो ना, चल. आणि जानकी म्हणते, हो चला ना. सारंग पुढे आणि जानकी मागे असे ते दोघं जण चलत असतात. सारंग त्याच्या रूमपर्यंत जातो आणि जानकीला म्हणतो, वहिनी चल, गुड नाईट. आणि सारंग मध्ये जातो आणि जानकी पण तिचा काही हे लागत नाही, तिचं मन काही स्थिरावर नसतं आणि ती इकडे तिकडे पाहते आणि सरळ रूममध्ये निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेशच्या बेडरूममध्ये जानकी ऋषिकेशला सांगते की सारंग नानांच्या खोलीबाहेर घुटमळत होता. आणि ऋषिकेश म्हणतो, काय? आणि जानकी म्हणते, मी त्यांना विचारलं तर मला त्यांनी असं सांगितलं की मी पाणी प्यायला चाललो. नाही ऋषिकेश, मला डाऊट येत होता. म्हणजे ते ज्या प्रकारे घुटमळत होते ना, मला त्यांचं वागणं संशयास्पद वाटत होतं. ऐश्वर्याला रंगे हात पकडले ना मी, आता ती शांत नाही बसणार, आता ती काही ना काहीतरी कांड करणारच. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, मग आता काय करायचं ठरवलेस तू? जानकी म्हणते, ती खोटी आई पार्वती आई आणि ऐश्वर्या ह्या दोघींचा खरा चेहरा मला सगळ्यांसमोर आणायचा आहे. तिनेच त्या खोट्या पार्वती आईला घरात आणलंय ना, हे मला सगळ्यांना सांगायचंय. आणि ह्यात मला तुमची साथ लागणार आहे ऋषिकेश, द्याल ना मला साथ? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, तू जे काही करशील ना जानकी, त्यात मी तुझ्या बरोबर असेल. आणि हे जर खरं नसेल ना, तर मला हे चालणार नाही. त्या बाई जर माझी पार्वती आई असेल तर मी मात्र कोणाचं ऐकून घेणार नाही, अगदी तुझंही. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ती लताबाई सुमित्रा आईला म्हणते, सुमित्रा, तुझ्या कपाटाच्या चाव्या मला ह्या जानकीनेच आणून दिल्या. आणि जानकी म्हणते, खोटं हे सगळं. जानकी म्हणते, खरं तर ही बाई पार्वती नाहीच आहे आणि हा सगळा प्लॅन हिचा होता, म्हणजे ऐश्वर्याचा. आणि सुमित्रा आई जानकीच्या कानाखाली लगावतात आणि म्हणतात, स्वतःच्या पापाचं खापर ऐश्वर्याच्या माथीत फोडू नकोस जानकी. आज तू हे सिद्ध केलंस की सुनेला कितीही माया लावली ना, सून ही सूनच असते, मुलगी होऊ शकत नाही. आणि हे बघून ऐश्वर्याच्या तोंडावर कमालीचा आनंद असतो. आणि असेच नवीन एपिसोड पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा, कारण की तुम्हाला आम्ही नवीन एपिसोड टाकल्यावर नोटिफिकेशन नक्कीच मिळावे. आणि मग भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय, टेक केअर.